स्वामी समर्थ. नाती बिघडण्याचं एकच महत्वाचं कारण, ते म्हणजे लोक समजतात कमी आणि समजवतात जास्ती. बरोबर का नाही? समजून कमी घेतात पण समजवतात जास्ती. असं नाही असं करा, असं नाही असं करा, पण कोणी कोणाला समजून घेत नाही. कोणाची काय परिस्थिती आहे हे नाही समजून घेत, पण त्याच्यावर टीका मात्र करायला रेडी राहतात एक नंबरला. बरोबर का नाही? खोटं वाटत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. मला तर वाटतंय तसं की लोक टीका करायला एक नंबरला उभे राहतात आणि कोणाला समजून घ्यायला उभे राहत नाहीत. बरोबर का नाही? त्यामुळे आपल्या मनाला जे वाटतंय ना ते करायचं, बिनधास्त जगायचं. आपल्याला वाटतंय ना स्वामीची सेवा करायची, मग स्वामीचीच करायची. भोलेनाथची करायची, भोलेनाथचीच करायची. तुम्हाला हसून खेळून जीवन जगा वाटते ना, तसंच जगायचं. कोणाकडे लक्ष द्यायचं नाही. लोकांचं कसं असतंय, वल्लं जळतंय आणि वाळलं पण जळतंय. तोंड कोणाचे बंद करता येत नाहीत. बरोबर का नाही? 10 तोंड असतात, लाखो तोंड आहेत, त्यांचे तोंड बंद करता येत नाही. त्यांना ओरडू द्या, आपण आपल्या मनाला जे आहे ते करायचं. चला तर मग आज तुम्हाला महत्त्वाचं सांगणार आहे गुरुविषयी. ज्यांनी गुरु केलेला आहे त्यांच्यासाठी सांगणार आहे. कारण की गुरु करतात लोक आणि गुरु बदलतात पण. एक गुरु केला ना दुसरा गुरु बदलतात. मग ते शक्य आहे का? ते बदलायला पाहिजे का? त्याबद्दलच थोडंसं सांगणार आहे तुम्हाला मी. आणि एक अध्याय पण वाचून दाखव. गुरुविषयीचा जे अध्याय आहे गुरुचरित्र सारामृत मध्ये, ते तुम्हाला वाचून दाखवते. अध्याय 16 आहे. ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री पाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रय सद्गुरुभ्यो नमः. परेल वैद्यनाथ येथे श्री नरसिंह सरस्वतीची अखंड साधना सुरू असताना एके दिवशी एक साधक ब्राह्मण तेथे आला. फिरत असताना त्यास स्वामी दिसले. साधकाने मनोभावे स्वामींना वंदन करून आपली कहाणी सांगितली. यापूर्वी आपण गुरु केले, पण काही कारणाने गुरुचे न पटल्याने आपण गुरुचा सहवास सोडला. साधकांचे विचार ऐकून स्वामी म्हणाले, शिष्याने सद्गुरूवर पूर्ण विश्वास ठेवावा. गुरु आपणास कल्याणाचा मार्ग सांगतात. प्रारंभी हा मार्ग कष्टप्रद वाटत असला तरी पुढे त्याचा निश्चित लाभ होतो. यासाठी गुरुंनी सांगितलेल्या मार्गावरून श्रद्धापूर्वक वाटचाल करावी. अशा प्रकारे सद्गुरूवर निष्ठा कशी असावी यासंबंधीच्या धौम्य ऋषीच्या शिष्याच्या काही गोष्टी साधकास सांगितल्या. धौम्य ऋषीचे 3 शिष्य होते. ते आपल्या शिष्यांना शेतीची कामे सांगत. त्यांच्या कार्यावर प्रसन्न होऊन फक्त शिष्यांच्या डोक्यावर हात ठेवून व शिष्य वेदशास्त्र संपन्न होत. तेव्हा तू पण आपल्या गुरुवर विश्वास ठेवून गुरुकडे परत जा. ब्राह्मण साधकास त्याची चूक कळली. त्याचे मन पश्चातापाने पोळले. त्यामुळे त्याचे दोष जळाले. नंतर गुरुंनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. त्याला सारे ज्ञान मिळाले. तो आनंदी झाला. श्री नरसिंह सरस्वतीने त्याला गुरुकडे पाठवले. साधक आपल्या गुरुकडे परत गेला. अशी गुरुचरित्रातल्या 16व्या अध्यायाची कथा समाप्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. या अध्यायामध्ये पूर्ण गुरुचा महिमा सांगितलेला आहे. आपण गुरुंनी सांगितलेल्या मार्गावर जर चाललो तर थोडंसं आपल्याला कष्ट होईल त्या मार्गावर, पण नंतर मात्र लाभच होणार आहे. त्यामुळे जसं आपण जे गुरु केलंय ना आणि जे गुरुने आपल्याला मार्ग दाखवलेला आहे त्याच मार्गावर चालायचं. आणि असं आहे की गुरु आपण कितीही वेळा करू शकत नाही, फक्त एकदाच गुरु करायचा असतो. ज्या गुरुने गुरुमंत्र तुम्हाला दिलेला आहे ते गुरु जरी शिव झाले तर दुसरा गुरु करायचा नाही. कारण त्याच गुरुची अखंड सेवा करायची. कारण तुम्ही एक गुरुमंत्र घेतलेला आहे, नंतर गुरुमंत्र घ्यायचं काही गरज नाही. त्याच गुरुची अखंड सेवा करायची. जन्म आणि मृत्यू अटळ आहे. मग गुरु शिव होणारच. त्यांचं वय संपल्याच्या नंतर शिव होणारच आहे. त्यामुळं गुरु बदलू नका. त्यानंतर तुम्हाला वाटतंय की आपण गुरु बदलावा तर स्वामी महाराजांना तुम्ही गुरु करून घेऊ शकता. ते पण कसा करायचा आहे? गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपद घ्यायचं आहे स्वामी महाराजांकडून. मठात जाऊन घ्यायचं. मठात केंद्रामध्ये तिथले महाराज सांगतात कसं घ्यायचं काय नाही, ते तुम्हाला घेऊन पण देतात. त्यामुळं गुरु अजिबात बदलायचा नाही. बरोबर का नाही? आणि असं आहे की गुरु केल्याच्या नंतर गुरु बदलायचा नाही, काही गरज नाही. आपण आई वडील बदलतो का? आई वडील आपल्याला एकदाच भेटतात आणि एकच आहेत. दुसरे आई वडील होऊ शकत नाहीत. मग तसंच आपला गुरु सुद्धा दुसरा कोणी होऊ शकत नाही, एकच. तुम्ही कोणताही गुरु, साधारण गुरु करा का कोणता मोठा गुरु करा, पण गुरु तोच ठेवायचा, बदलायचा नाही. कारण जन्म झालाय म्हणजे मृत्यू हा येणारच. देवाला चुकलेलं नाही, मग आपल्याला कसं चुकणार आहे? अटल सत्य आहे ते. त्यामुळं गुरु नाही बदलायचा अजिबात.
जे गुरु मंत्र घेतलेला आहे त्याच गुरुची अखंड सेवा करायची आणि ते जर पहिले गुरु शिव झाले तर आपण स्वामी महाराजांना गुरु मानून त्यांची सेवा करायची. बस. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या आयडीला नवीन असाल तर फॉलो नक्की करा, फॉलो करीत जा. आणि थोडंसं केंद्रातलं, आमच्या इथं केंद्रात गेले होते तर केंद्रातलं सांगितलं हां आता तुम्हाला गुरुवार सुरू करायचे. तर आता स्वामी महाराजांची थोडीशी सेवा पण सांगते. गुरुवार ज्यांना सुरू करायचे आहेत त्यांनी कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारी, दुसऱ्या गुरुवारी, तिसऱ्या गुरुवारी गुरुवार सुरू करू शकतात. आणि गुरुवारच्या दिवशी 21 अध्यायाचं पारायण, 11 अध्यायाचं पारायण, तुम्हाला जसं होईल तसं पारायण करू शकता. म्हणजे सारामृत पारायण बरं का. 21 अध्याय वाचू शकता गुरुवारी किंवा 11 अध्याय सुद्धा वाचून पारायण करू शकता. गुरुवार करायचे त्यांनी तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे कोणत्याही गुरुवार, महिन्याच्या कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही सुरू करू शकतात. गुरुवारचे नियम आहेत. 11 गुरुवार करायचे, 21 अध्यायाचं किंवा 11 अध्यायाचं पारायण ते पण 12च्या आतच करायचं. जर तुम्हाला पूजा मांडायची असेल तर पूजा सिंपल मांडू शकता, एक फोटो ठेवून चौरंगावर किंवा पाटावर. पूजा जर मांडायची नसेल तर आपल्या देवघरासमोर बसून सुद्धा करू शकता. आणि त्या दिवशी उपवास करायचा आहे. शक्य जर झालं तर केंद्रात जाऊन स्वामी महाराजांचं दर्शन घ्यायचं, नारळ, खडीसाखर, अगरबत्ती अर्पण करायची आणि तुमची जी काही इच्छा आहे ती सांगून संकल्प सोडायचा स्वामी महाराजांना. आणि गुरुवार केलेले त्या दिवशी 11 वेळेस तारक मंत्र, 11 वेळेस जर 11 वेळेस तारक मंत्र आणि 11 वेळेस जर झालं नाही तर एक तारक मंत्र आणि 108 स्वामी महाराजांचा जप, 11 माळी जप करायचा. 11 माळी जर जप झाला नाही तर तुम्ही 1 माळ सुद्धा जप करू शकता. तुमच्या टाइम नुसार तुम्ही सेवा करू शकता. असं काही नियम नाहीत की तुम्ही इतकंच केलं पाहिजे, तितकंच केलं पाहिजे. तुमच्या टाइम नुसार करायचं आहे. तुम्ही 1 माळ जरी जप केलं तर तेच फळ मिळणार, 11 केलं तरी तेच फळ मिळणार. दिवसभर उपवास धरायचा, मध्ये तुम्हाला मिठाचं खायचं असेल तर खाऊ शकता. रात्री महाराजांना सकाळच्या 10:30च्या आरतीला महाराजांना नैवेद्य दाखवायचा, रात्री दाखवायचा आणि नंतर आपण उपवास सोडायचा. आणि त्या दिवशी संकल्प मात्र करायचाच नाही. आणि संकल्प सोडल्याशिवाय कोणतंही व्रत पूर्ण होत नाही, कोणतीही पूजा पूर्ण होत नाही. ज्यावेळेस स्वामी महाराजांचे आपण गुरुवार सुरू करतो किंवा तारक मंत्राचा अनुष्ठान सुरू करतो त्यावेळेस संकल्प सोडावाच लागतो. आणि संकल्प सोडून सांगायची, तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती सांगायची आणि संकल्प सोडायचा आहे. आपण मंदिरात पण पूजा करतो तेव्हा महाराज आपल्याला, ज्यावेळेस ब्राह्मण आपल्याकडून पूजा करून घेतात त्यावेळेस संकल्प अगोदर सोडायला लावतात. तर संकल्प सोडल्याशिवाय कोणतीही पूजा ही होत नाही आणि म्हणजे हे होत नाही. त्याच्यामुळं संकल्प सोडायचाच आहे. संकल्प सोडल्याशिवाय पूजा करू नका, नाही तर पुन्हा म्हणसाल की आमची इच्छा पूर्ण झाली आणि नाही, आम्ही व्रत केलो, गुरुवार केलो, आमची इच्छा पूर्ण झाली नाही. तुम्ही संकल्प सोडा आणि महाराजांना सांगा तुमची इच्छा. तुम्ही केंद्रात जाऊन संकल्प सोडा, घरात सोडा, काही हरकत नाही, कुठेही सोडू शकता. असं नाही की केंद्रातच जायला पाहिजे, घरी पण करू शकता. पण संकल्प सोडूनच पूजेला सुरुवात करा, जेणेकरून तुमची पण इच्छा महाराजांना माहीत झाली पाहिजे ना, तुम्हाला काय पाहिजे काय नाही ते. तसं तर महाराज आपल्याला काय पाहिजे देत नाहीत, आपल्या भल्यासाठी काय आहे ते देतात. माहिती आहे का, आपल्यासाठी योग्य काय आहे ते देतात. तसं तर आपण जे मागितलं तर ते जर दिलं असलं तर आपण काहीही मागतो, आहे का नाही. ते जर दिलं शक्य आहे का, ते जे आपल्यासाठी आहे शक्य ते. श्री स्वामी समर्थ.